नमस्कार मित्रांनो, आजची ही कथा नसून एक भयंकर अनुभव आहे. सर्वेश याला आलेला हा अनुभव आहे. पुढील अनुभव त्याच्याच शब्दात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सर्वेश आणि मी एका छोट्या ढाब्याचा मालक आहे. तसा मी एकटाच मालक नाहीये. मी आणि माझा मित्र सनी, आम्ही दोघांनी तो ढाबा पार्टनरशिपमध्ये सुरू केला होता आणि अर्थातच आम्ही दोघेही त्या ढाब्यावर काम करायचो. आजची ही कथा माझी स्वतःची आहे, पण ही केवळ कथा नाही तर सदर घटना माझ्यासोबत प्रत्यक्षात घडली होती. जे काही घडलं ते सर्व मी स्वतःच्या शरीरावर आणि मनावर अनुभवलंय. मित्रांनो, या जगात प्रत्येक क्षणी आपल्या आजूबाजूला अनेक विचित्र आणि अनाकलनीय गोष्टी घडत असतात, पण कधीकधी आपण प्रत्येक गोष्ट समजून घेऊ शकत नाही. अशावेळी आपण त्या गोष्टीला किरकोळ समजून दुर्लक्ष करतो. त्या रात्री मी नक्की कोणाला पाहिलं होतं? ती एखादी भयानक डाकीण होती की रक्ताची तहानलेली एखादी हडळ, हे मी आजही समजू शकलो नाहीये. आणि त्या दिवशी माझ्यासोबत जे काही अघटित घडलं त्याचा विचार करून मी आजही थरथरायला लागतो. असं म्हणतात की जर डाकिणीची नजर कोणावर पडली तर तो माणूस जिवंत असूनही प्रत्येक दिवशी मरत असतो. त्या एका दिवसानंतर माझ्यासोबत सुद्धा असंच काहीतरी घडू लागलं होतं. ती रात्र मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. त्या रात्री मी नेहमीप्रमाणे आमच्या ढाब्यावर काम करत होतो. त्या काळात पुण्याच्या बाहेरील रस्त्यावर म्हणजे महामार्गाच्या अगदी कडेला आमचा ढाबा होता. रात्रीचे साधारण 11:15 का 11:30 वाजले असावेत. त्या रात्री नेहमीप्रमाणे माझा मित्र सनी सुद्धा माझ्यासोबत ढाब्यावर होता. तसं नेहमी आम्ही एकत्रच यायचो आणि रात्री ढाब्यावरच जेवून ढाबा बंद करून एकत्रच घरी जायचो. कधी कधी तो त्याची बाईक आणायचा तर कधी मी माझी बाईक आणायचो. त्या रात्री आम्ही त्याच्या बाईकवर आलो होतो, पण त्या रात्री त्याचा एक मित्र त्याला भेटायला आमच्या ढाब्यावर आला होता. बरेच महिन्यांनी त्यांची भेट झाली होती, त्यामुळे ते दोघे पार्टी करण्यासाठी बाहेर गेले होते. माझा मित्र सनी त्याच्या मित्राला सोडून रात्री 11:30 11:45 पर्यंत ढाब्यावर परत येणार होता आणि मग नेहमीप्रमाणे आम्ही दोघे एकत्र घरी जायला निघणार होतो. आम्ही रोज रात्री 11:15 ते 11:30 दरम्यान ढाबा बंद करायचो. त्या रात्री मी त्याची वाट पाहत ढाब्यावरच थांबलो होतो. रात्र बरीच उलटून गेली होती. त्या काळामध्ये आजच्यासारखे मोबाईल फोन उपलब्ध नव्हते, त्यामुळे वाट पाहण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. रात्री 9:45 ते 10 पर्यंत ढाब्यावर लोक येत असतात आणि रात्री 10 नंतर गर्दी कमी कमी होत जाते. त्या रात्री नेहमीप्रमाणे 10 पर्यंत ढाब्यावर गर्दी होती, पण त्या रात्री गर्दी जरा जास्तच होती. अर्थात नेहमीप्रमाणे 10 नंतर ती कमी सुद्धा झाली आणि ठरल्याप्रमाणे 10 वाजता सनी त्याच्या मित्राबरोबर पार्टी करायला निघून गेला. तो गेला आणि इकडे ढाब्यावर पुन्हा थोडी गर्दी झाली. सगळ्या कामाचा लोड माझ्या एकट्यावर पडला. काही वेळाने गर्दी कमी झाली. कामाच्या व्यापात माझं जेवणसुद्धा झालं नव्हतं आणि ढाब्यावर जे काही होतं ते त्या रात्री सगळं संपून गेलं होतं. त्यामुळे मी सर्व आवरून सनीची वाट बघत बसलो होतो. आता भूकसुद्धा अनावर होत होती. मी तरीसुद्धा त्याची बराच वेळ वाट पाहिली. शेवटी कंटाळून मी विचार केला की यांची पार्टी लांबलेली दिसतीये. आता कोणाकडून तरी लिफ्ट घ्यावी आणि घरी निघून जावं, हेच योग्य ठरेल. तसं मी ढाब्याचं शटर ओढलं, त्याला कुलूप लावलं आणि रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहिलो. सुमारे 15 मिनिटं झाली असावीत, पण एकही गाडी लिफ्ट देण्यासाठी थांबली नाही. सनी सुद्धा अजून परतला नव्हता. मी रस्त्यावर इकडे तिकडे पाहत उभा होतो. तेवढ्यात मला महामार्गाच्या दुसऱ्या बाजूने कोणीतरी चालत जाताना दिसलं. ती एक स्त्री होती, पण विचित्र गोष्ट ही होती की तिची चालण्याची पद्धत अत्यंत भयानक होती. ती अशा प्रकारे चालत होती की जणू तिच्या शरीरातून प्राणच निघून गेलाय. एखाद्या झॉम्बीसारखी ती संथ पावले टाकत होती.
वेगाने जाणाऱ्या गाड्या तिच्या अगदी जवळून जात होत्या. मी बऱ्याच गाड्यांना हात दाखवला, पण कोणीही थांबायला तयार नव्हतं. मी पुन्हा एकदा त्या स्त्रीकडे पाहिलं, तर आता ती स्त्री रस्ता सोडून चक्क महामार्गाच्या मधोमध चालायला लागली होती. हायवेवरून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज सोडला तर तो संपूर्ण परिसर एकदम सुनसान आणि निर्जन असायचा. तिथे आसपास 2-3 दुकानं होती खरी, पण ती सुद्धा केव्हाच बंद झाली होती. महामार्ग असल्यामुळे गाड्यांचा वेग खूप जास्त होता. काही गाड्या तर त्या स्त्रीच्या इतक्या जवळून जात होत्या की एका क्षणासाठी मला वाटलं की कदाचित ती स्त्री आपलं आयुष्य संपवण्यासाठी, आत्महत्या करण्यासाठीच इथे आली असावी. आत्तापर्यंत तिचं डोकं खाली झुकलेलं होतं. तिने एकदाही मान वर करून पाहिलं नव्हतं. काही वेळानंतर तिला कदाचित मी तिथे उभा असल्याची जाणीव झाली असावी. म्हणूनच की काय, ती अचानक रस्त्याच्या मधोमध येऊन स्थिर उभी राहिली आणि माझ्या दिशेने हळूहळू सरकत असताना तिने आपलं खाली झुकवलेलं डोकं वर केलं आणि थेट माझ्या डोळ्यात पाहिलं. मी खरं तर तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिची नजर माझ्यावरून ढळत नव्हती. शेवटी राहवलं नाही म्हणून मी लांबूनच आवाज दिला, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? माझ्या या प्रश्नावर तिनं कोणतंही उत्तर दिलं नाही. ती फक्त शांतपणे आणि निर्विकारपणे उभी होती. मी पुन्हा तिला विचारलं, तुम्हाला काही मदत हवी आहे का? यावेळी सुद्धा तिने शब्दही उच्चारला नाही आणि मग अचानक त्या स्त्रीने आपल्या हाताने खुणावत मला तिच्या जवळ येण्याचा इशारा केला. मला वाटलं की तिला काहीतरी मदत हवी असावी, म्हणून मी हायवेवर डाव्या उजव्या बाजूने येणाऱ्या गाड्यांचा अंदाज घेतला आणि मग त्या स्त्रीच्या दिशेने चालू लागलो. तिने आपल्या संपूर्ण शरीरावर एक काळं कापड ओढून घेतलं होतं. तिचे डोळे आणि तिचा चेहरा मला अंधारात अजिबात दिसत नव्हता. मी जसजसा तिच्या जवळ जाऊ लागलो तसं अचानक माझ्या डोक्यात तीव्र कळ उठली. माझं डोकं जोरात ठणकू लागलं आणि मला चक्कर येऊ लागली. समोरचं सर्व दृश्य मला धूसर आणि अस्पष्ट दिसू लागलं होतं. काही क्षणातच माझी अवस्था इतकी बिकट झाली की तो रस्ता ओलांडण्याची ताकद सुद्धा माझ्यात उरली नाही. मी हतबल होऊन आपल्या जागीच खिळून उभा राहिलो. मला नक्की काय होत होतं हे मला समजत नव्हतं, पण मला अशी जाणीव झाली की जणू ती स्त्री आता अगदी माझ्या जवळ येऊन उभी राहिली आहे. तिच्या श्वासांचा उष्ण स्पर्श मी माझ्या चेहऱ्यावर अनुभवू शकत होतो. तिच्या हातांची त्वचा अत्यंत खडबडीत, राठ आणि काळी पडलेली दिसत होती. तिची नखं एखाद्या श्वापदासारखी मोठी आणि टोकदार होती आणि मला असे भास होत होते की तिने तिचे हात माझ्या मानेभोवती गुंफले आहेत. तिचे डोळे रक्तासारखे लाल आणि अंधारात चमकत होते आणि आता ती कदाचित माझ्या हतबलतेवर क्रूरपणे हसत होती. मी फक्त एकदाच तिचं ते अमानवी हसणं ऐकलं आणि त्यानंतर माझ्यासोबत काय घडलं हे मला काहीच आठवत नाही. कदाचित मी बेशुद्ध होऊन खाली पडलो होतो. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी रस्त्याच्या कडेला पडलो होतो. माझा मित्र सनी मला शुद्धीवर आणण्यासाठी माझ्या तोंडावर पाणी मारत होता आणि मला हलवत होता. जेव्हा मी पूर्णपणे भानावर आलो तेव्हा त्याने मला विचारलं, अरे सर्वेश, काय झालं तुला? मी जेव्हा इथे आलो तेव्हा तू भर रस्त्यात बेशुद्ध अवस्थेत पडला होतास. मी अजूनही भांबावलेल्या अवस्थेत आजूबाजूला पाहत त्याला म्हणालो, माहीत नाही रे, मला नक्की काय झालं होतं काहीच कळत नाहीये. असं म्हणत मी माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला तर माझ्या हाताला गरम रक्त लागलं होतं. माझ्या नाकातून अचानक रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या. ते पाहून सनी घाबरून म्हणाला, अरे सर्वेश, तुझा चेहरा तर पूर्णपणे पांढरा फटक पडलाय. तुझे हातपाय थरथरतायत. जणू तुझ्या शरीरातील सर्व रक्तच कोणीतरी शोषून घेतलंय असंच वाटतंय. खरं सांगायचं तर मी स्वतः त्या भयानक स्त्रीला पाहिल्यापासून प्रचंड दहशतीत होतो. मला नक्की काय झालं होतं हे समजत नव्हतं. मी सनीला कसंबसं सांगितलं, मी आत्ता काही वेळापूर्वी इथे एका स्त्रीला पाहिलं. ती अत्यंत विचित्र आणि भयावह होती. माझं हे बोलणं ऐकताच सनीने लगेच माझं पाकीट आणि पैसे तपासले, पण सर्व काही सुरक्षित होतं.
आम्ही हायवेवर सर्वत्र नजरा फिरवून पाहिल्या, पण त्यावेळी रस्त्यावर दूर दूरपर्यंत कोणीही नव्हतं. मी सनीला म्हणालो, माहीत नाही ती स्त्री नक्की कोण होती, पण आता ती इथे कुठेच दिसत नाहीये. कदाचित ती निघून गेली असावी. आता मी ठीक आहे, सगळं ठीक आहे, तू काळजी नको करूस. मी स्वतःची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की मी जे काही पाहिलं होतं तो कदाचित माझाच भास, भ्रम असावा. त्यामुळे ती गोष्ट विसरून जाणं हेच माझ्यासाठी हिताचं होतं. मला वाटलं की रात्री उशिरापर्यंत काम केल्यामुळे मला खूप थकवा जाणवतोय आणि आता माझ्या शरीराला विश्रांतीची नितांत गरज आहे. म्हणूनच मी सनीला त्या रात्री मी नक्की काय पाहिलं होतं किंवा माझ्यासोबत काय घडलं होतं याबद्दल जास्त तपशीलवार काहीच सांगितलं नाही. मला असं वाटलं की ही गोष्ट माझ्यापुरतीच मर्यादित ठेवणं योग्य ठरेल. पण त्यानंतर 2 दिवसांनी जेव्हा मी रात्री शांत झोपलो होतो तेव्हा मी एक अत्यंत भयानक आणि अंगावर काटा आणणारं स्वप्न पाहिलं. मी एका ओसाड स्मशानात उभा होतो. आजूबाजूला सर्वत्र फक्त आणि फक्त गुडूप अंधार होता. माझ्यासमोर काही अंतरावर एक स्त्री बसली होती आणि तिच्या समोर अग्नी प्रज्वलित झाला होता. मी मनातल्या मनात ओळखून गेलो होतो की ही ती स्त्री आहे जिला मी त्या रात्री हायवेच्या कडेला पाहिलं होतं. ती आपल्या हातात एक वाटी घेऊन समोरच्या एका दगडावर रक्ताने काहीतरी विचित्र खुणा बनवत होती. त्या खुणा बनवत असतानाच ती स्वतःशीच काहीतरी अकलनीय मंत्र पुटपुटत होती. कदाचित ती कोणावर तरी करणी, बाधा किंवा जादूटोणा करत असावी. तिला त्या अवस्थेत पाहून मी घाबरून एका झाडाच्या मागे लपलो. पण त्याच क्षणी ती अचानक जोरजोरात हसू लागली. जणू काही मी तिथेच लपलो आहे हे तिला आधीपासूनच ठाऊक होतं. आणि पुढच्याच क्षणी तिने अचानक वळून माझ्या दिशेने पाहिलं. माझ्याकडे पाहून ती पुन्हा एकदा त्या अमानवी आणि भयानक पद्धतीने हसू लागली. तिचं ते अकराळ विकराळ रूप पाहून मी प्रचंड हादरलो होतो. तेवढ्यात तिने अत्यंत घोगऱ्या आवाजात म्हटलं, मी तुला घ्यायला येतेय. तिचा तो आवाज ऐकूनच माझ्या अंगावर सरसरून काटा आला आणि मी जोर जोरात किंचाळू लागलो, पण माझ्या घशातून आवाजच बाहेर पडत नव्हता. तेवढ्यात माझा मित्र सनी आला आणि म्हणाला, काय झालं सर्वेश, तू असा का कापतोयस? त्याने चटकन खोलीतील दिवा सुरू केला. मी खोलीत सर्वत्र पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं. मी त्याला म्हणालो, मी एक अतिशय भयानक स्वप्न पाहिलं, पण जागं झाल्यानंतरही मला तोच भास होतोय की जणू कोणीतरी माझ्या अगदी जवळ उभं आहे. मी तिच्या श्वासांचा आवाज सुद्धा अनुभवलाय. सनीने माझी समजूत काढत म्हटलं, अरे इथे तुझ्या आणि माझ्याशिवाय तिसरं कोणीच नाहीये. तुला उगाच भास झाला असेल. चल आता शांतपणे झोप. इतके बोलून तो निघून गेला आणि मी झटक्यात झोपेतून जागा झालो. ते एक अत्यंत भीषण स्वप्न होतं. मी घामाने पूर्णपणे डबडबलो होतो, पण तरीही मला अशी जाणीव होत होती की माझ्या खोलीत माझ्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी आहे. मी मनातून प्रचंड घाबरलो होतो. मी थरथर कापत होतो. माझ्या खोलीत त्यावेळी कोणीतरी नक्कीच होतं जे माझ्यावर पाळत ठेवून होतं. आता मला माझ्या स्वतःच्या घरात सुद्धा भीती वाटू लागली होती. का माहीत नाही, पण त्या क्षणी मला अशी खात्री पटू लागली होती की खरोखरच कुठली तरी अघटित शक्ती मला घेण्यासाठी येते. ती स्त्री एखादी पिशाचिनी, हडळ किंवा डाकीण कोणीही असू शकते. मी त्या स्त्रीचा आणि मला पडलेल्या या स्वप्नाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला काहीच उमजत नव्हतं की माझ्या सोबतच हे सर्व का घडतंय. आता मला वारंवार असं वाटू लागलं की माझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी वाईट आणि भयंकर घडणार आहे. रात्रीच्या त्या गडद अंधारात जणू काही कोणीतरी सावलीसारखं माझ्या आजूबाजूला घिरट्या घालतंय आणि मला उचलून नेण्यासाठी योग्य संधी शोधतंय. या घटनेच्या काही दिवसांनंतर मी नेहमीप्रमाणे ढाब्यावर गेलो होतो. आता तर मी दिवसा उजेडात सुद्धा कमालीचा दहशतीत राहू लागलो होतो आणि माझं कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं. माझ्या मित्राला ही गोष्ट समजायला वेळ लागला नाही. त्याने मला कामावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं.
त्यानंतर पुढचे काही दिवस मला कोणतंही भयानक स्वप्न पडलं नाही किंवा मला ती काळी सावली सुद्धा दिसली नाही. असाच एक दिवस मी आणि माझा मित्र सनी रात्री उशिरापर्यंत ढाब्यावर काम करत होतो. मी ताटं पुसत असताना अचानक मला माझ्या पाठीमागून एक गडद सावली सरकताना दिसली. माझ्या समोर आरसा होता. त्याच्यात मला हे दृश्य दिसलं होतं. मी चटकन मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. माझा मित्र माझ्या अगदी जवळ उभा होता. त्याने मला विचारलं, काय झालं सर्वेश? तसं मी ती गोष्ट टाळत म्हणालो, काही नाही रे, कुठे काय? तसं तो सुद्धा त्याच्या कामात व्यस्त झाला. तेवढ्यात माझं लक्ष ढाब्याच्या बाहेर गेलं. मी पाहिलं की महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला एक काळी आकृती उभी होती आणि ती आपल्या हाताने मला जवळ येण्याचा इशारा करत होती. ते दृश्य पाहताच पुन्हा एकदा माझ्या डोक्यात तीव्र कळ उठली आणि मला वेदना होऊ लागल्या. मी थोडा मागे सरकलो. माझ्या मित्राला माझी अवस्था समजली. तो ओरडून म्हणाला, अरे सर्वेश, तुझ्या नाकातून तर रक्त येतंय. अरे काय झालं तुला? तुझा चेहरा सुद्धा परत पांढरा फटक पडलाय. तसं मी स्वतःला सावरत म्हणालो, सनी, माहीत नाही तू माझ्यावर विश्वास ठेवशील की नाही, पण गेल्या काही दिवसांपासून मला एक सावली सतत दिसतीये आणि जेव्हा जेव्हा ती सावली माझ्या नजरेस पडते तेव्हा तेव्हा माझ्या नाकातून रक्त येऊ लागतं. खरं सांगायचं तर मी जेव्हापासून त्या स्त्रीला पाहिलंय तेव्हापासून मी खूप घाबरलोय. मला वाटतंय की तिनं माझ्यावर कोणता तरी काळा जादूटोणा किंवा करणी केलीये. मी जेव्हा जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा मला खूप अशक्तपणा जाणवतो. जणू काही रात्री कोणीतरी माझ्या शरीरातील रक्त शोषून घेतलं असावं. सनी मला समजावून सांगू लागला, गेल्या काही दिवसापासून तू आजारी वाटतो तर आहेस. मला वाटतंय की कोणती तरी भीती तुझ्या मनात घर करून बसलीये आणि त्याच कारणामुळे तुला हे सर्व भास होत आहेत. तू उद्याच्या उद्या एखाद्या चांगल्या डॉक्टरला जाऊन भेट. सनीचं बोलणं मला तेव्हा पटलं, कारण भूत पिशाच या गोष्टींवर माझा तेव्हा इतका विश्वास नव्हता आणि त्या मला समजतही नव्हत्या. त्यामुळे मी डॉक्टरकडे जाणंच योग्य मानलं. दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरांकडे गेलो. माझी सर्व लक्षणं त्यांना सांगितली आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व चाचण्या करून घेतल्या. 2-3 दिवसातच माझे सर्व रिपोर्ट्स आले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व रिपोर्ट्स पूर्णपणे नॉर्मल होते. डॉक्टरांनी देखील सर्व तपासण्या झाल्यावर हेच सांगितलं की माझी मानसिक स्थिती एकदम ठीक वाटतेय, परंतु माझी शारीरिक प्रकृती मात्र दिवसेंदिवस खालावत चाललीय. माझी बिघडलेली अवस्था पाहून त्यांनी काही औषधं सुरू केली. मला आणि माझ्या मित्राला काहीच समजत नव्हतं की जर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तर मग माझी प्रकृती दिवसेंदिवस अधिकच क्षीण का होत चाललीय. मी अक्षरशः हाडांचा सापळा बनत चाललो होतो. आणि मग एका रात्री सनीने असं काहीतरी पाहिलं ज्यावरून त्याची खात्री पटली की मी खरंच कोणत्या तरी अमानवी संकटात सापडलोय. त्या रात्री सनी माझ्याच घरी थांबला होता. मी माझ्या खोलीत गाढ झोपलो होतो. वेळ नक्की काय झाली होती हे मला माहीत नाही, पण माझ्या मित्राने मध्यरात्री मला जोरात हलवून झोपेतून जागं केलं आणि तो म्हणाला, उठ सर्वेश, उठ सर्वेश, लवकर उठ. माझी अवस्था त्यावेळी अशी झाली होती जणू मी खूप मोठी नशा केली असावी. मी त्या अर्धवट ग्लानीतच त्याला विचारलं, काय झालंय? काय झालं सनी? तू इतका का ओरडतोयस? सनी थरथरत्या आवाजात म्हणाला, सर्वेश, आत्ताच मी तिला पाहिलं. मी जेव्हा तुझ्या खोलीपाशी आलो तेव्हा काळोखात ती तुझ्या पलंगाजवळ बसलेली मला दिसली. ती कोणीतरी स्त्रीच होती. मी तिला पाहताच लाईट चालू केला, तशी ती अचानक कुठेतरी गायब झाली. मी पुन्हा लाईट बंद केला तर ती पुन्हा दिसू लागली. तिचं तोंड तुझ्या मानेजवळ होतं आणि ती तुला काहीतरी करत होती. सनीचं हे बोलणं ऐकताच मी धावत जाऊन समोरच्या आरशात पाहिलं तर माझ्या मानेजवळ दातांच्या खुणांचे वळ उमटले होते आणि त्यातून रक्त उघळत होतं. तेव्हा सनी म्हणाला, बघ, अजूनही तुझा चेहरा पूर्णपणे पांढरा फटक पडलाय. जणू तुझ्या शरीरात रक्ताचा एक थेंबही शिल्लक नाहीये असा तू दिसतोयस. मी सनीला विचारलं, ती नक्की कशी दिसत होती? तसे सनीने सांगितलं, तिने काळे कपडे घातले होते.
अंधार असल्यामुळे तिचा चेहरा स्पष्ट दिसला नाही, पण तिचे डोळे निखाऱ्यासारखे लाल चमकत होते. मी जेव्हा जेव्हा लाईट चालू करायचो तेव्हा ती दिसेनाशी व्हायची. मी तेव्हापासून तुला जागं करण्याचा प्रयत्न करत होतो, पण तू एखाद्या निर्जीव वस्तूसारखा पडला होतास. जणू तुझ्या शरीरात त्राणच शिल्लक नव्हते. त्या रात्री आम्ही दोघेही कमालीचे दहशतीत होतो. ती रात्र आम्ही कशीबशी जागून काढली, पण आता पुढे काय करायचं हे आम्हाला कळत नव्हतं. सनीच्या म्हणण्यानुसार ती कोणीतरी रक्ताची तहानलेली पिशाचिनी किंवा हडळ असण्याची शक्यता होती. आम्ही दुसऱ्याच दिवशी सनीच्या मित्राने सांगितलेल्या एका तांत्रिक साधू बाबांकडे जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्या तांत्रिकाला माझ्यासोबत घडलेल्या प्रत्येक घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याच दिवशी दुपारी ते तांत्रिक बाबा माझ्या घरी आले, पण सुरुवातीला तर ते घराच्या आत यायलाच तयार नव्हते. त्यांनी बाहेरूनच घराकडे पाहिलं आणि मला म्हणाले, तुझ्यावर एका डाकिणीचा प्रभाव आहे आणि तुला मारून टाकायचंय. ती रक्ताची तहानलेली डाकिण आहे. त्या साधू बाबांनी आम्हा दोघांना एक एक काळा धागा दिला आणि तो मनगटावर बांधायला सांगितला. त्यानंतर ते म्हणाले, आता घाबरण्याचं काही कारण नाही. आपण सर्वजण घराच्या आत जाऊन हनुमान स्तोत्राचं पठण करूया. कदाचित त्यानेच तुझी या संकटातून सुटका होईल आणि ती डाकीण तुझा पिच्छा सोडेल. बाबांच्या सांगण्यानुसार मी आणि माझा मित्र सनी घरात गेलो. घरामध्ये धूप जाळला आणि आम्ही सर्व मंत्रपठण करू लागलो. मंत्रांचा जप करता करता संध्याकाळ झाली होती, पण परिस्थितीत कोणताही बदल जाणवत नव्हता. त्या डाकिणीच्या अस्तित्वाचा काहीच मागमूस मिळत नव्हता. शेवटी बाबा म्हणाले, माझ्या शक्तीचा, आपल्या मंत्रपठणाचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाहीये. याचा अर्थ आत्ता तरी ती इथे नाहीये. ती कुठेतरी दुसरीकडे आहे आणि बहुधा रात्री अंधार पडल्यानंतरच काही वेळासाठीच फक्त तुझं रक्त पिण्यासाठी ती इथे येत असावी. मग बाबांनी मला पुढे विचारलं, ती डाकीण तुला सर्वात आधी कुठे दिसली होती? तसं मी सांगितलं की आमच्या ढाब्याच्या बाहेर रस्त्याच्या कडेला तिने मला गाठलं होतं. त्यावर बाबांनी मला विचारलं, तिथे आसपास काही कुठलं स्मशान किंवा दफनभूमी आहे का? मी काही बोलणार इतक्यात सनी पुढे येत म्हणाला, हो बाबा, आमच्या ढाब्यापासून थोड्या दूरवर पुढे एक स्मशान आहे, पण ते खूप जुनं असून आता कदाचित ते बंद सुद्धा झालंय. म्हणजे तिथे बरेच महिने झाले कुठलेही अंत्यविधी होताना दिसलेले नाहीत. तसे बाबांनी आम्हाला सांगितलं की नक्कीच त्या स्मशानामध्येच तिचा वावर आहे. तिची इथे वाट बघत बसण्यापेक्षा आपणच त्या ठिकाणी जाऊ. तसे बाबांनी आम्हा दोघांना त्यांना त्या स्मशानापाशी घेऊन जाण्यास सांगितलं. तसे आम्ही त्यांना घेऊन तिथे पोचलो. तिथे पोहोचेपर्यंत सर्वत्र गडद अंधार झाला होता. जसं आम्ही स्मशानाजवळ पोचलो तसं अचानक माझ्या नाकातून आणि तोंडातून पुन्हा रक्त वाहू लागलं. आता माझी खात्री पटली की मला होणाऱ्या या त्रासाचा संबंध नक्कीच या स्मशानाशी आहे. तेव्हा बाबा म्हणाले, तुझा चेहरा आता पुन्हा पांढरा पडत चाललाय आणि नाकातून येणारं हे रक्त या गोष्टीचा पुरावा आहे की ती डाकीण इथेच कुठेतरी दबा धरून बसलीये. त्या डाकिणीने इथेच आपली काळी विद्या किंवा जादूटोणा केला असावा. मग तिथूनच ती भटकत आपल्या सावजाच्या शोधात निघाली असेल आणि वाटेत तू तिला सापडला असावा. आता आपल्याला आज जाऊन ती जागा शोधावी लागेल. बाबांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जसे आज जाऊ लागलो तसं माझं डोकं पुन्हा जोरात ठणकू लागलं. मला समोरचं सर्व धुसर दिसू लागलं. मला समजलं की हा त्या डाकिणीचाच प्रभाव आहे, म्हणून मी तिथेच थांबलो. पण बाबांनी मला बजावलं की काहीही झालं तरी मला आत यावंच लागेल, कारण आता तुला तिच्या जागेचा पत्ता लागलाय. त्यामुळे ती तुला कोणत्याही परिस्थितीत जिवंत सोडणार नाही. बाबांचे बोलणे मी ऐकत तर होतो, पण त्यावेळी खरंच माझ्यात एक पाऊलही उचलण्याची शक्ती उरली नव्हती. मी कसं बसं स्वतःला ओढत नेण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या शरीरातील ताकद हळूहळू लोप पावत चालली होती. अखेर सनीने मला आधार दिला आणि तो मला त्या स्मशानाच्या आत घेऊन गेला. मी बाबांना विनंती केली, मला कुठेतरी एका जागी बसवून द्या.
माझ्यात आता पुढे जाण्याचे अजिबात त्राण उरलेले नाहीत. त्यावर बाबांनी आपल्या झोळीतून एक पिवळं कापड काढलं आणि त्यात काही गोष्टी बांधून त्यांनी ते कापड माझ्या हाताला घट्ट बांधलं. मग त्यांनी मला तिथेच एका जागी थांबण्यास सांगितलं. बाबा आता स्वतः एकटेच त्या स्मशानाच्या अधिक खोल भागात निघून गेले. माझा मित्र सनी जरी माझ्यासोबत होता तरीही माझ्या मनातील भीती तसूभरही कमी झाली नव्हती. उलट मृत्यू आता अगदी माझ्या दारात उभा आहे आणि मी आज रात्रीच हे जग सोडणार अशी प्रबळ जाणीव मला होऊ लागली होती. माझे हातपाय थंड पडत चालले होते आणि हृदय जोरजोरात धडधडत होतं. तेवढ्यात स्मशानातील त्या जुन्या आणि वाळलेल्या झाडांच्या मागून एक काळी सावली मला चोरून न्यायताना मला दिसली. तिची नजर थेट माझ्यावर खेळली होती. यात शंकाच नव्हती की ती तीच डाकीण होती. तिचं ते अमानवी आणि अंगावर काटा आणणारं हसणं त्या स्मशान शांततेत स्पष्टपणे ऐकू येत होतं. तिने काहीतरी पुटपुटलं आणि अचानक वाऱ्याच्या वेगाने तिने माझ्या दिशेने झेप घेतली. मला काही समजण्याच्या आतच तिने माझ्या मित्रावर म्हणजेच सनीवर असा काही प्रहार केला की तो उडून काही अंतरावर असलेल्या जुन्या लाकडांच्या थरावर जाऊन पडला. तो वेदनेने विव्हळत होता. पण आता मी पूर्णपणे एकटा पडलो होतो. ती डाकीण आता माझ्या अगदी जवळ येऊन बसली होती. तिच्या डोळ्यातील ती रक्ताळलेली लाली पाहून माझे प्राण कंठाशी आले होते. ती अजूनही माझ्या हतबलतेवर क्रूरपणे हसत होती. माझ्यात तिला साधं ढकलून देण्याचं किंवा तिथून पळून जाण्याचंही त्राण उरलं नव्हतं. सनी तिथून उठून माझ्या दिशेने धावत येऊन मला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. पण त्या आघोरी शक्तीसमोर तो सुद्धा हतबल झाला होता. ती डाकीण आपल्या लांब आणि अशुद्ध नखांनी माझ्या मानेला कुरवाळत होती. ती मानेला अगदी त्याच जागी कुरवाळत होती जिथे तिने याआधी जखम करून माझं रक्त शोषलं होतं. तिचे स्पर्श बर्फासारखे थंड आणि वेदनादायक होते. मग ती माझ्या कानाजवळ आपला तो भयानक चेहरा नेऊन अत्यंत घोगऱ्या आवाजात म्हणाली, शेवटी तू स्वतःहून माझ्या जाळ्यात चालत आलास. आता तुझं उरलं सुरलं रक्त पिऊन मी तुला या जगातून आणि या वेदनातून कायमचा मुक्त करीन. तिने तिचा अकराळ विक्राळ जबडा उघडलाच होता की तेवढ्यात मागून तांत्रिक बाबांचा गर्जना करणारा आवाज ऐकू आला. बाबांनी आपल्या झोळीतून कसली तरी राख आणि अभिमंत्रित केलेली कुठली तरी वस्तू त्या डाकिणीच्या अंगावर जोरात फेकली आणि ते मोठ्या आवाजात मंत्रोच्चार करू लागले. मंत्रांचा तो शक्तिशाली आवाज कानावर पडताच ती डाकीण एखाद्या जखमी प्राण्यासारखी ओरडू लागली. ती किंचाळत आणि ओरडत माझ्यापासून दूर फेकली गेली. त्या संधीचा फायदा घेऊन सनी धावतच माझ्यापाशी आला आणि त्याने मला घट्ट धरलं. बाबांचे मंत्र आता अधिक तीव्र झाले होते. त्या डाकिणीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण बाबांनी मंत्रांच्या साह्याने तिला एका जागीच खिळवून ठेवलं आणि अग्नी प्रज्वलित करून त्या डाकिणीला आणि तिच्या त्या आघोरी शक्तीला भस्मसात करण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणी ती डाकीण आपली काळी विद्या आणि जादूटोणा करत होती त्या संपूर्ण जागेला बाबांनी अग्नी देऊन पवित्र केलं. काही वेळातच त्या डाकिणीचा तो भयानक आरडाओरडा शांत झाला आणि ती शक्ती राखेत रूपांतरित झाली. बाबा थकलेल्या अवस्थेत माझ्याजवळ आले आणि म्हणाले, आता ती नष्ट झाली आहे. तिचं अस्तित्व आता या जगातून संपलंय. जरी तिने पुन्हा जागृत होण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या शक्तीचा जो मूळ स्रोत होता तोच आपण आता नष्ट केलाय. त्यामुळे ती आता तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही. तू आता सुरक्षित आहेस. त्यानंतर जेव्हा आम्ही घराच्या दिशेने परत निघालो तेव्हा मला हळूहळू माझ्या शरीरात थोडं चैतन्य, थोडी शक्ती परत येत असल्याचा भास झाला. मनावरचं ते मळभ दूर होत होतं. तरीही त्या डाकिणीने माझं इतकं रक्त शोषलं होतं आणि मला मानसिक धक्का दिला होता की माझ्या प्रकृतीत पूर्ण सुधारणा होण्यासाठी आणि मला पुन्हा कामावर उभं राहण्यासाठी तब्बल 1 महिना लागला. त्या रात्रीच्या भयानक अनुभवानंतर मला ती डाकीण किंवा तिची ती काळी सावली पुन्हा कधीही दिसली नाही. माझ्या नाकातून रक्त येणंही थांबलं
आणि स्वप्न पडणंही बंद झालं. पण त्या जागेवरची दहशत आमच्या मनात इतकी बसली होती की मी आणि सनीने मिळून आमच्या ढाब्याची जागा कायमची बदलण्याचा निर्णय घेतला. तो सुनसान हायवे आणि ते निर्जन ठिकाण सोडून आम्ही शहराच्या जवळ, जिथे लोकांची वर्दळ असते, अशा ठिकाणी नवीन छोटं हॉटेल सुरू केलं. आजही जेव्हा मी रात्रीच्या वेळी कोणत्याही हायवेवरून जातो तेव्हा मला त्या रात्रीची आठवण येते आणि माझ्या मनात एकच विचार येतो की या जगात अशाही काही शक्ती आहेत ज्यांचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.